तुमचं? सत्ते तुला समजा ठावच आहे की काय ठाव आहे? तर यायला आम्ही येतो आणि लगीन करा करा म्हणतो, तर तुमचं हाय तसंच आहे. मग म्या काय करू ह्यात? काय करू म्हणजे? लगीन करायचंच नव्हतं तर इशा तरी कशाला काढायचा? विषय म्या नाही काढला, तुझ्या घरच्यांनी काढला, माझ्या घरच्यांनी काढला. म्या तवा बी तयार नव्हतो ना आता बी तयार नाही. पण माझी काय चूक आहे यात? अगं म्या कुठं म्हणतो हाय का तुझी चूक आहे म्हणून? मग काय म्हणणं आहे तुमचं? काय करायचं आहे मोर? हे बघ सत्ते, तुझ्या आयुष्याचं भलं व्हायचं असेल तर माझ्या संग लगीन करायचं खूळ डोसक्यातनं काढून टाक. मी लगीन केलं तर तुमच्या संगत करीन, नाहीतर राहीन तशीच आयुष्यभर बिन लग्नाची. असा येडापणा करू नको सत्ते. मॉब काम पडले आहेत मला, कामाचा डोंगर हाय आणि एक नाही असं किती तर डोंगर आहेत. आणि आता आलो हायच तर हे कामाचं डोंगर उपसायचं आहेत मला. हे लगीन संसारात अडकून राहिलो तर काम व्हायचे नाहीत. तेव्हा तू तुझ्या वाटेल जा, मी माझ्या वाटेला जातो. म्हणजे लगीन करायचं नाही असंच म्हणताय? होय, नाही करणार मी लगीन. सत्य सत्य, हे सत्य, सत्य, काय ग काय झालं? बाळू मामा आलं होतं. बाळू कुठं? इथंच आत्ता. नाही नाही असं काय बी झालं नाही. तू नका काळजी करू, येईल त्यो. अरे तात्या, अरे एवढं पळाय काय झालं? पळाय काय झालं? अरे झालं तसं आहे. अरे काय झालं ते तर सांग. अरे मी भाड्या संग तळ्यावर गेलतो आंघोळीला. मग काय काय सांगू काय बाबा आता? ए तात्या सांग पाठदिशी. अरे तिथं पोरी होत्या आणि त्या बाळूकडे असं सारखं बघत होत्या. त्याच्या एवढंच ना? अरे तरण्यापुरी आहेत आणि बाळ्या तर नाही म्हणल्यावर बघणारच की. त्यात एवढं भेदराय काय झालं? अरे त्यात काय भेदरायचं? मोरा ऐकलं ना तुम्ही दोघं बी भेदरताल. अरे ते नुसते बघत नव्हत्या, त्या म्हणतो त्या काय देखणं दिसतो बाळू, पाठ घासून देऊ का असं काही बी बरळत होत्या. हा, बाळ्याच्या शिवा खाल्ल्या असत्या. असा बिन काय बी बोलत असतोय. अरे नाही बाबा, तो काही बी नाही बोलला. बोलला नाही? मारलं बिरलं नाही नव्हते असती. त्या पोरीनीच एकमेकाला मारायला सुरुवात केली. काय बोलतो आहे? त्या कशा एकमेकाला मारतील? कारण काय? कारण चेटूक. काय? हे त्या बाळ्याने चेटूक केलं असं काहीतरी म्हणलं. "अय, भूता!" भूत सोडली त्यांच्या अंगावर. लागल्या त्या भांड्या पार झिंग्या पकडू पकडू भांडत होत्या. ए तोंडाला येईल ते बोलू नका. अरे बाबा म्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, खरं बोलतोय म्या. आता आता लय छान आहे. चल रे. अरे बाबा आई छान घेऊन सांगतो. ए भीमा, माझ्याकडे बघून वाटत नाही तुला म्या खरं बोलतो म्हणून? हं? खरं सांगतो आहेस? अरे आई छान खरं बाबा, जीव घेत होते त्या एकमेकीचा. बाळ्यानं भूत काढली बाबा, न तर काय झालं असतं कोणा ठाऊक. चिटूक केलं चिटूक. आणि म्या मध्ये पडलो असतो त्याच्या, पण माझं मलाच काही सुधरत नव्हतं. अजून अंग कापत आहे बाबा माझं. आता गावातल्या लोकांना कळलं ना काही खरं नाही बाळ्याचं. सोडली भूत, चेटूक केलं चेटूक. अरे चेटूक, बाळ्याने भूत सोडली. चेटूक चेटूक.
त्या बाळ्याच्या लग्नाचं चाललंय हे काय मधीच. पंच हो पंच अयो काय झालं रे? यो काय झाले ओरडत यायला एवढे? अहो काय झालं ते तुम्हाला ठावच नाही अक्का. अयो माहिती नाही तर सांग ना रे बाबा आम्हाला. मग तेच तर सांगायला आलो आहे म्या. अप्पा काय झालं ते लवकर समजावं असं वाटत असेल तर काठी घ्या हातात म्हणतो मी. त्याशिवाय तो लवकर सांगायचा नाही. नाही 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 अहो जे काय झालं आहे ते बघून माझं मलाच कळ ना काही. काय झाले? सगळे ठीक आहे ना? आता समजा ठीक आहे पण जे काय झालं असं अंगावर काटाच येतो बघा. आता सांगशील का काय घडलं ते? अहो मी बाळू संग गेलो होतो तलावावरती. कशाला? आता बाळू गेलता आंघोळीला. आता समजे त्या बाळूकडे बघतात म्हणल्यावर मला वाटलं माझ्याकडे बी कोणी बघन म्हणून गेलो होतं. तुम्ही काय माझं लगीन लावून द्याय ना मग मला तर असं काहीतरी करावं लागतं. ए तात्या, तुझ्या लग्नाचं नंतर बोल. तिथे काय झाले ना ते आधी सांग. हा तर तलावावर गेलो होतो ना तिथं गावातल्या थोड्या बायका बी होत्या. बाळू पाठ घासून द्यायची का? मग काय झाले? अहो मग त्या बाळ्यानं काय केलं ठाव नाही. ए तात्या, शुद्धीवर आहेस ना? काही काय बोलतोस? अहो आईच्यान खरं तेच सांगतो आहे म्या. मला तर वाटतं बाळून चेटूक केलं असेल. काळी जादू केली असेल. भूतच सोडले बायकाच्या अंगावर. अय्यो त्या बायका बाळूला त्रास देत होत्या का? नाही नाही म्हणजे त्या बायका मायासंग तशा वागल्या असत्या तर मला काही राग नसता आला. पण बाळूला काय ते आवडलं नसेल. हाच फरक आहे बाळूच्यात आणि सामान्य माणसाच्यात. ए पाठ दे ग. सासरबुवा कुठं जातो म्हणून गेला आहे? काय बोलले नाही पर गावात गेल्या असत्या. कशा पायी? अगं बाहेर गेले म्हणते ना आजी. तिला तरी काय ठाव ग? ए तू का शिकून आला? हा कुठे गेला होता? गावात गेलो होतो व्हायच. तोंड पाडाय काय झालं? तात्या भेटला होता. तो म्हणत होता का बाळ्या तळ्यावर आंघोळ करत होता आणि पोरी त्याला चिडवत होत्या. बाळ्यानं त्यांच्यावर भूत सोडलं म्हण. वय तात्या सांगत होता. त्याचं काय ऐकतं हाय? ते काय बी सांगत असते. त्यानं सवता बघितलं म्हण. पोरी एकमेकी संघ भांडत होत्या. म्हणजे चेटूक केलं म्हणा की. अहो नाही नाही असं काय बी करायचं नाही की. अहो मग काय तात्या खोटं सांगतो का काय? तुम्ही काय तात्याला ओळखत नाही वय? हा का आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा हाय? तो सांगत होता तर मला तर खरं वाटत होत. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतं हाय का बाळूने चेटूक केलं? वाटत तर तसं आहे. काय बी काय बोलता हाय? लोक बी म्हणतात की बाळू चेटूक करतो म्हणून. फार आमच्या गावा पत्तूर
होत. हा तुका रामासनी वाटायचं का लोक खोड्या करतायत आमच्या. पण आता खरं वाटायला लागलंय बर का. हा वय वय वय. आणि काय काय लोक बी त्याच्या पाया पडतात. हे बघा, आता उगाच काय तर खूळ डोसक्यात घालू नका. बाळू आला तर त्याला विचार. पण जे ऐकलं आहे ते खरं निघालं तर. बाळूला त्यांनी जे केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांना अद्दल घडवण्यासाठी बाळूनं त्यांना शासन केलं. अंधश्रद्धा आहे ही, असे काही नसते. अहो म्या सांगतो हाय ना तसंच झालं. अय्यो तुला भास झाला असेल रे तर त्या भास. हा दिवसा ढवळ्या काय भास होता असतं काय कुठं. येत त्या मी भास झाला असं म्हटलं, स्वप्न पडलं असं नाही म्हटलं. आणि भास कधीही येतो. अय्या. हा नाही नाही पर तो काय भास नव्हता हा, खरंच होतं. तात्या, तुझे लग्न होत नाही ना म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. त्या बायका बाळूकडे बघत होत्या, तुझ्याकडे बघत नाही म्हणून असे काहीतरी वाटले असेल तुला. नाही अहो नाही हो अक्का, त्या खरंच भांडत होत्या. येत त्या त्यांच्यात काहीतरी झालं असेल की रे बाबा. नाही नाही त्या आपापसात चांगल्या बोलत होत्या. बाळून काहीतरी केलं लागल्या भांडायला. मग पुन्हा बाळू त्यांना जाऊन काहीतरी म्हणला असं नाही करायचं. तवा नीट झाल्या त्या. बाळूनच काहीतरी केलं. चमत्कारच आहे ना. आधी चांगल्या होत्या, अचानक भांडायला लागले, परत चांगल्या झाल्या. अय्यो. मी काय म्हणतोय, गावात जाऊन यायचं का. कशा पायी. हेच खरं काय खोटं काय समजल तरी. नाही नाही, काय गरज नाही. किंवा आल्यावर समजा सांगेल की खरं. तो सांगेल ते काय खरं असेल का. आणि तो काय स्वतःच्या तोंडानं खरं सांगणार आहे वय. अवं, बाळू माझं ऐकत नसल तर माझ्या संग कवा खोटं नाही बोलायचं. मी बघून येऊ का बाळू कुठं आहे तो. ग येईल त्यो. या चेटूकच्या नादात लग्नाची शेत तसाच राहायचा. हे बाळूच्या डोसक्यात असेल. हा हा त्याच्या डोसक्यात मोप असल. पण आम्ही काय खुळ आहे वय. लगीन तर त्याला करायला लागलच. पण तसं तर काही दिसत नाही की. आईगत मध्ये बोलाय पाहिजे का. गप राहत नाही. आय अगं तिच्यावर कशा पायी वराडतीस. तिला जे दिसलं तेच बोलली ना. काय नाही दिसत. आपलं ऐकत नाही, चावडीवर ऐकायला लागेल ना. बाळू आहे तो, तिथं बी नाही ऐकायचा. असं असेल तर त्याला या घरात राहता यायचं नाही. चालू पण म्हणा कुठं जायचं. कुणाला कुठं पाठवता हाय. काय नाही, तुला काय एवढा यायला लागला. आंघोळ करत होतो म्या आणि झालं आलोच की इकडं. काय झालं तिथं. कुठं काय. तुला ठाव हाय मी काय विचारतो हाय ती. ए बाया आमासनी समज समाजला आहे बघ. समजलं आहे ना व समज. पुण्यांदा काय विचारत आहे. बाळू, तळ्यावर तू पोरींची खोडी काढलीस. नाही बघ म्हणलं होतं ना तो नाहीच म्हणणार म्हणून.
आता खोडी काढली नाही तर नाहीच म्हणणार ना व उगा होय म्हणू का? बर तू खोडी नाही काढलीस मग तात्यानी ह्यासनी कसं काय सांगितलं? काय सांगितलं? हेच का तू पोरींवर बोत सोडली म्हणून? हा ते खरं हाय. अरे मग आधी कसं नाही म्हणला? म्या कुठं नाही म्हणलो. म्या म्हणलं का म्या त्यांची खोडी काढली नाही. बाळू काय झालं ते नीट सांगशील का? अगं माझं मी आंघोळ करत होतो, पांडुरंगाचं नाव घेत होतो, सूर्यदेवाला पाणी वाहत होतो, आकाशात समदेव आले होते आणि त्या पोरींचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. लय दिवस झालं बघतो हाय म्या, त्यासनी धडा शिकवाय ना गवय. पण तुला कोणी सांगितलं शांतपणा? कशा पाहिजे त्यांच्या वाट्याला जायचं? अरे पण म्या कुठं कोणाच्या वाटेल गेलो हाय? ओ सासरबुवा, अहो तुम्ही काय बी काय विचारता? त्या पोरी म्हणू द्या तिकडं. यानं चेटू केलं ते काय समजना बघा. चेटूक नाही केलं, भूत सोडली त्यांच्यावर. एकमेकींच्या जिंच्या धरून भांडत होत्या. आता समजलं असेल त्यास. आता हाय का ह्यो असं करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय. वय की आणि याचा तोरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा आता मला बी असं वाटत आहे का आयाकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इथं राहाय काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही तुझी सासू बघितली का? काय बी झालं तरी माझा बाळ्या असंच करते. वय की अगं कौतिकले दांडगा आहे, सासरा बी तसंच आहे म्हणा. पण त्यासनी बी समजना काय करायचं आणि काय नाही. बाळ्या कसा आहे बघितला, कुणाचंच ऐकत नाही. वय की समजा आपल्या मनासारखंच करतो या, आणि आता तर चेटूक बी करतोय. वय 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 अगं म्हणून तर पंच आणि देवप्पा त्याच्यावर खार खाऊन आहे. किंवा असं काहीतरी करतो या म्हणून ते चिडून आहे त्याच्यावर. बा इथं येऊन कशाला बोलत आहेस? म्हणजे जी बोलायचं आहे ते समोर बोलायचं. त्यांच्या घरला येऊन असं माघारी कशाला बोलायचं आहे? ए तुला काय पुळका त्यांचा? हा आहे तुझं काय मत आहे? नाही मला काय वाटतंय, तू बाळ्या असं करत असेल ना, संसार कस काय निभायचा